मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलंय। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता, त्यावेळी अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुंढवा जमीन प्रकरणी भाष्य केलेलं आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमकं अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले संदीप सांगतील। संदीप, अगदी विक्रांत, आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयानं देखील फटकारलेलं होतं राज्य सरकारला की उपमुख्यमंत्र्यांचा जो मुलगा आहे म्हणून त्यांचं नाव FIR मध्ये घातलेलं नाही आणि गुन्हा दाखल झालेला नाही का अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली होती। आणि मुंढवा जमीन प्रकरणी पार्थ पवार यांचं नाव चर्चेत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य करत खरं तर जी खापर जी आहे ती अधिकाऱ्यांवरच फोडलेलं आहे। जे सगळं प्रकरण जे घडत होतं त्यावेळेला अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणं गरजेचं होतं। त्या पद्धतीनं हे अधिकाऱ्यांनी प्रकरण हाताळलं नाही असं अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणालेले आहेत। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची जी जबाबदारी आहे ती अधिकाऱ्यांवरच खरं तर टाकलेली आहे अजित पवार यांनी असं म्हणता येईल। पार्थ पवार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही, इतर लोकांवर गुन्हा दाखल झाला आणि हे प्रकरण जरी आता हायकोर्टापर्यंत पोहोचलं असलं तरी व्यवहार हा कॅन्सल झाला तरी गुन्हे दाखल कधी होतात हे बघणं महत्वाचं आहे। आणि अंजली दमानिया यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा म्हणजे प्रकरणात पार्थ पवार हे सुटू शकतात किंवा इतर आरोपी देखील पुन्हा सुटू शकतात असं म्हटलेलं होतं। त्या संदर्भात देखील अजित पवार यांनी म्हटलंय की जी प्रोसिजर आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती कायदेशीर पद्धतीनं होऊ शकते पुढची असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। मात्र महत्वाचं हे की संपूर्ण या प्रकरणाचं खापर जे आहे ती त्यांनी अधिकाऱ्यांवरच फोडलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी संदीप।